जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी झिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर। तर सगळ्यांना शुभ सकाळ। तर बघा आता सकाळचे वाजलेत 11 आणि आज बघा मी आज घरी आहे। तर आज कसं घरी राहायचं कारण तर रोज कसं आमचं वावरात चाललेलं होतं कपाशी खुरपणी आणि मम्मी घरी राहायच्या। तर आपल्या छोटा अनु आणि शिवला सांभाळायला तर मग कसं आरा सोमपापडी शाळेत जात्या तर त्याच्यामुळं मग त्या पण गेल्या शाळेत। आणि सगळ्यात मेन कसं आज मम्मी आणि पप्पा गेले देवगडला आत्या आणि ते सगळे। आणि आज गुरुवार आहे तर देवगड दर्शनासाठी जात राहते। जेव्हा वेळ भेटेल तेव्हा देवगडच्या दर्शनासाठी मम्मी ते जात राहते। तर मग आज पण गेले आणि कविता आणि आबा गेलेले बघा कपाशी खुरपायला या वावरातली। म्हणजे आता जवळच्या घराजवळच्या वावरातली थोडीशी बाकी आहे। आज होऊन जाईल समजा आम्ही तिघं जण जर असतो तर दुपारपर्यंत झाली असती। पण ठीक आहे आता कसं मम्मीने त्या गेल्या त्याच्यामुळं मग मला घरी थांबावं लागलं आहे। आणि कसं कविताला त्यांना जायचंच होतं कपाशी खुरपायला तर मग मी तिला म्हणजे असं म्हणले की तुम्ही दोघं जा आबा आणि कविता। तर ते दोघं जण गेले आणि मग मी घरचं सगळं काम बघा स्वयंपाक वगैरे झाला कवितांनी जेवण खावणं करून गेले। तर मग धुणं भांडी बाकीचं सगळं कसं घरी म्हणल्यावर आता ज्या ताई घरी राहतात किंवा हाऊसवाईफ आहे तर त्यांना माहीतच आहे घरी किती काम असतं। तर घरी म्हणजे काय म्हणतात ना काम दिसत नाही आणि काम तर म्हणजे सगळं चालूच राहतं आणि हात तरी कामं कधी होत नाही। तर अशी गंमत आहे। तर माझं पण बघा आता कविताने त्या लवकर गेल्या आणि मम्मी ते पण गेले देवगडला। तर म्हणलं चला तर घरची कामं पण आवरून घेऊ पटापटा। तर आताच कपडे धुतले भांडे घासले सगळं आवरलं आणि अनु आणि शिव बघा दोघं जण मस्त खेळू राहिले। तर चला बघा आपली सोमपापडी पण आज लवकर घरी आली शाळेतून। जरा आज कंटाळा आला होता सोमपापडी आज काय झालं काय मी बघा आपल्या पोर्चमध्ये मस्त झोळी बांधली मी शिवला आणि अनुला आणि सोनपापडी मस्त झोका देऊ राहिली। झोपले का ग शिव झोपू राहिला अनु झोपला का बघा पोरांना आंघोळी घातल्या मस्त कपडे मेकअप बिकअप झाला आणि मस्त त्यांना झोळीत टाकलं कारण कसं मग पोरं कशा आबदनी मग झोपत येत बघू आता बघा शिव तर जागीचे शिव झोप ना शिव झोपायच नाही तुला झोप बाई झोप 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 आणि झोप झोप। आणि इकडं बघा एकाच झोळीत दोन्ही पण झोपले अनु मस्त झोपला आता झोका त्यांना। तर बघा मस्त ऊन पडलेले बाहेर आणि खरं तर आता असं आहे पावसाचे दिवस आहे पण काय करावा पाऊस तर येईनाच नाही त्याच्यामुळं पिकं पण बरेचसे सुकू राहिले। आणि आरुचे पप्पा गेलेले वखरा म्हणजे वखर चालू आहे कपाशीत तर बैल तिकडे गेले आणि इथं 2 छोटे वासरं आणि गाया। तर आत्ताच गाया पण पाणी पाजले आणि त्यांना थोडंसं गिनीगोट टाकलेलं होतं आणि काही बाकी आहे। तर चला कसं आता रोज सकाळी कसं पप्पा काय करायचे सकाळी सकाळी बकऱ्या चारून आणल्या का बकऱ्यांना मग काही टेन्शन नव्हतं राहत। तर आता आज काय पप्पा बकऱ्या घेऊन नाही गेलेले आज काय देवगडला गेले त्याच्यामुळं मग आता बकऱ्या घरीचे बांधून आहे। तर मला आता त्यांना आहे ना काही तर खायला टाकावं लागणार आहे बघू आता पाणी पाहिजे ते आणि त्यांना खायला पण टाकी ते। बघा आपल्या बकऱ्या आज काय सोडल्या नाही आहे चालायला तर आज बकऱ्या घरीच आहे त्याच्यामुळं आबाने गिन्नी गोत आणलेलं सकाळी सकाळी आणि किती मोठं मस्त तोडून टाकलं त्यांना। मम्मा काय ग बाई काय टाकू राहिली अगं त्यांना पाणी पाहिजे ना आता पाणी का हा ना त्यांना पाणी टाकावं लागलं ना गिन्नी गोत खाल्लं तिने वावरतून आल्या का तर त्या मग मस्त तर मग पाणी बी प्यात्या उन्हाचं खाल्ल्या म्हणजे मग काय माहिती आता पाणी पिते आणि कुट्टी राहते त्याच्यामुळं मग कुट्टीनं पिते तसं पाणी। बघा एवढ्या बकऱ्या आपल्या आणि एका ताईंनी कमेंट पण केली ती तर ताई तुमच्या शेळ्या दाखवा आणि त्याच्याविषयी माहिती। तर बघा एवढे आपले 6 पिल्लं आहे आणि एवढ्या 4-5 बकऱ्या आहे। आणि कसं पावसा पाण्याचं इकडं गोठ्यात म्हणजे एक शेड बनवलेला आता अगोदरचे ब्लॉक तर तुम्ही बघितलेच तर इकडंच बांधितो आणि इकडं जनावरांसाठी पण जागा आहे पाऊस पाणी आला की मग मध्ये बांधायला बरं राहतं। तर आता काही सध्या पाऊस नाही त्याच्यामुळं बाहेरच बांधले गेले झाले तर जास्त करून रोज आम्ही बाहेरच बांधितो।
बाकीचं काम तर आवरलं, जनावरांचं पण गिन्नी गवत बकऱ्यांना खायला ते टाकलं. आणि आता आपले घरातलं थोडंसं म्हणजे माझं काम राहिलं होतं. आणि कसं घरामध्ये इतकी मस्त फरची आहे आणि आता घरात लेकरं तर लहान लहान आहे, तर इतकी फरची खराब होती तेव्हाच. आणि सगळ्यात मेन व्हाईट फरची बसवलेली आहे. तर बघा ना तुम्ही, इतकी वाईट आहे ना की म्हणजे एकदम भारी वाटते बरं का पूर्ण घरामध्ये, पण मग खराब व्हायचे चान्सेस तेवढेच राहते. तर मग आता कसं बाई आणि मग फरची ते शांत. तर आता मला फरची ते पुसून घ्यायची होती. आणि कसं एका दिवशी जर घरी असताना किचनची स्वच्छता ठेवली तर जेवढं स्वच्छ ठेवलं किचन तेवढं चांगलं असतं. आणि आपलं बघा किचन तर तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये. आणि सगळ्यात मेन आणि कसं राहतं की आमचं म्हणजे आता छोटे छोटे बाळ आहे आमच्या घरात, अनु आहे, शिव आहे. तर त्याच्यामुळं आम्ही काय करतो म्हणजे रेग्युलरमध्ये ना जे म्हणजे प्लास्टिकचे कप आहे का रेग्युलरमध्ये तेच वापरत असतो. हे बघा असे चहासाठी, कारण पोरं आहे घरामध्ये. तर आणि फक्त कोणी आलं ना तर मग आपल्याला काचेचे म्हणजे चिनीमातीचे कप काढावं लागते. तर कोणी आलं म्हणजे मग व्यवस्थित काढायचे आणि परत ठेवून द्यायचे. कसं जेवढं आपण स्वच्छता ठेवली, जेवढं टिपटॉप पण आणि नीटकेपणा ठेवला किचनमध्ये तेवढा चांगला असतो. तर एका बॉक्समध्ये ठेवला का कोणी आलं म्हणजे मग काढून द्यायचं. फरची पुसण्यासाठी बघा पोछा आणलेला आहे. आणि आम्ही जास्त करून म्हणजे रेग्युलरमध्ये ना शक्तीचं हे जे फ्लोअर क्लीनर आहे का हेच वापरतो. कारण एकदम मस्त म्हणजे माशा थोडं काय आता कसं सगळ्यांच्याच घरात माशा आहे, पण मग हे जर आणलं ना तर एकदम म्हणजे घरामध्ये थोडं जर खडखड चाललेलं असलं काही आणि कसं घरामध्ये किचनमध्ये चहा पाणी होईल, पोरं जेवण करते लहान लहान खाली सांडायचं तर बरंच राहतं. तर मग जे फ्लोअर क्लिअर आहे का आणि मस्त असं निघतं. थोडं थोडं टाकून म्हणजे कसं थोडं टाकलं ना शू तुझा चालला मला लागतो पुसून घ्यायचा सदा. मग एक रूमसाठी एक झाकणभर जर टाकलं ना तरी बसून जातं. शू नको चल बरं तू बाहेर सोनपापडी या बाहेर येऊन जाऊ. काने कोपरे सगळं स्वच्छ निघतात. आणि सगळ्यात मेन फरची पण खराब नाही होत. फरचीचा जो कलर आहे का तो टिकून राहतो, जे आपण शक्तीचं क्लीनर वापरतो ते. बघा आता चारू पप्पा आले. चालू होता कपाशीमध्ये वखर, तर त्यांना आत्ताच पाणी पण पाजलं. आणि आले आले बघा कशी कुट्टी खायला लागली. किती राहिलं वखरायचं होऊन जाईन का? गवत किती गो त्याच्यात? हा ना, आपली बैल जोडी मस्त एकदम गरीब आहे. लय ऊन आहे हो. हा ना, पाऊस येतो का नाही? हा ना, यांना गिन्नीवर टाकून द्या बरं का दर्शक. बघा आता दुपार झाली आणि कविता ते आलेले आता घरी जेवण करायसाठी. दुपारचे 2 वाजले. तर बघा आणि आपला शिव पण उठला झोपेतून. किती झालं नाही मग खुरपायचा आबा? मला आज लय काटाळा आलता. हा होईन का मग? हा का, लय ऊन होतं का आज? काय शिव चाल.
हा ना, पाऊस तर यायला पाहिजे ना. बघा चाललेली आता दुपारची जेवण. मस्त अशी बटाट्याची भाजी आणि चपात्या बनवलेल्या होत्या. आणि आज गुरुवार आहे तर पप्पाला आणि आत्याला दोघांना उपवास होता. ते गेले आता काय माहीत कौशी घेते. हा ना, आपलं शंभू गेला तर घरच खाली खाली झालं. पण हा शंभू डाऊन गेलाय आपला. बाप्पा करायला गेला बाप्पा. दादा जेवण करायचं. बरं झालं पाहिजे तेवढं आज. बरं चाला ना, तुम्ही थांबा. तुम्ही पोरं सांभाळा बरं का मग. हा ना मग बघा आता 3-3:30 वाजले दुपारचे. आणि मम्मी त्या पण आलेल्या आहेत देवगडवरून. तर सकाळी गेलेल्या होत्या आणि आता आल्या. तर शंभू आणि ते सगळे गेले होते. मग झाले का दर्शन? मग दर्शन झालं ना. बाबा होते का? दोन्ही बाबा होते का? स्वामी पण होते का? शंभू शंभू काय आणलं देवगडवरून? शंभू आम्हाला काही आणलं की नाही प्रसाद? कुठे काय आणलं नाही? कुठे दे ना आम्हाला. आज गर्दी येत का मम्मी? हा ना, हा ना. बरं आहे मग काय, लवकर दर्शन झाले असतील. बरं आहे मग काय. चला मग आता आम्ही जातो बरं का वावरात. सोमपापडी जरा आज रडू आलतं. आली घरी दुपारी. लवकर आली ती आज घरी माहिती का, रडत होती जास्त. बघा आता आलेलो तो वावरात आणि मम्मी ते आले घरी. देवगडला गेले होते तर ते पण आले. आणि मग इकडं कपाई चालू होती खुरपायची. आबा आणि कविता सकाळपासून कपाशी खुरपीत होते. तर थोडंसं राहिलं होतं खरं तर. मी जर समजा आम्ही जर 3 जण असतो ना तर मग 3-4 वाजता झालंच आहे की नाही आपल्याला. 3 वाजेपर्यंत झालं असतं. पण मग गरजू राहिलं असं वाटू राहिलं बरं का आज येईन म्हणून. आता पावसाची खरं तर लई गरज आहे बघा पिकांना. आवरा बरं का, आले पाऊस येणार आहे आज. झालं का नाही आबा? चालू आहे का? मी म्हणलं का मला वाटलं झोपले काय का ना. हा ना, गिन्नी गावातले वाढलं बाई बांधाचं. 5 वाजले वाटतं. 5 वाजले ना मग. 5-5:30 वाजू राहिले आता. हा मग 5:30ला काय माहिती काय टायमिंग. मग आपली एवढी कपाशी होती इकडं आणि मस्त पहिली खुरपणी झालेली आता. तर या वावरातली म्हणजे पूर्ण खुरपणी झाली. आणि आता आम्हाला उद्यापासून दुसऱ्या वावरात बसायचंय खुरपायला. बघा इकडल्या वावरात पूर्ण कपाशी होती आणि इकडं आपण या साईडला भुईमुग टाकलेला आहे बघा. आणि भुईमुग पण किती छान झालेला आहे आपला. तर अजून म्हणजे काही खुरपणीवर नाही आहे. आता एकदा कपाशी ते खुरपून घ्यायची आम्हाला आणि मग नंतरून भुईमुग खुरपू. तर मस्त असा आपला भुईमुग आहे बघा एवढा. बघा आता आलो घरी वावरातून आणि आता जनावर धरून चावरलं आणि संध्याकाळची वेळ मस्त असा चहा चाललेला आहे आता. तर बघा मस्त चहा टाकला. बघा सोमपापडी आणि शंभू मस्त बसले घरात चहा दूध प्यायला. आणि आपला अनु पण मस्त खेळू राहिला. मम्मीला त्यांना बाहेरच दिला चहा. आरा कुठं आहे का बाई? आराम नाही प्यायचा का? नाही झाला पिऊन जाय. आराम म्हणतो चहा दूध प्यायचा म्हणून विचार जाय. आणि शिवला आणा इकडं माझ्याकडं. शिवला घेऊन ये.